शिकल्यानं नॉलेज वाढतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, 100 वर्ष जरी शिकलात तरी कमीच पडणार आहे आणि शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. जो कोणी पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग नॉलेज घेतलं तर नॉलेज काय हे आहे का तुम्हाला? कुठं ना कुठं तरी कमी पडणारच. नॉलेजमुळं तुमच्याकडे जर नॉलेज असेल आणि समोरची व्यक्ती जर तुम्हाला काही जर बोलत असेल, तुमच्याकडे जर प्रॉपर नॉलेज असेल, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला चूप करू शकता. म्हणजे तुमचं नॉलेज तिथं तुम्हाला दाखवता येतं. त्यासाठी आधी तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. फक्त बोलून नाही, तर तुम्हाला शिकावं लागणार आहे. तुम्ही शिकलात तर टिकणार आहे. बोललात तर टिकणार आहे. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. माउथ पब्लिसिटी करता आली पाहिजे. आपला बिझनेस माउथ पब्लिसिटीचा आहे. जेवढं बोलसाल तेवढं तुम्ही कमावसाल. आणि हे जे बोलणं येतं ना मॅडम, हे मीटिंग मधनं येतं. हे आम्ही बोलत नाही. आम्ही प्रत्येक लीडर्स कडनं काहीतरी शिकलेलो आहे. प्रत्येक लीडर्सचे आम्ही गुण घेतलेले. तेव्हाच आम्ही इथं बोलू शकतो. एक दिवस तुम्हालाही समोर यायचे, तुम्हालाही बोलायचे, पण केव्हा? जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असेल तेव्हा. आता जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्लॅन देताय, तर त्याचा प्रॉपर फॉलोअप घेणं हे तुमचं काम आहे. नाही मी मीटिंगची लिंक दिलीये किंवा मॅडमनी सांगितलीये, मॅडम बघतीला, मॅडम करून घेतीला, असं नाही. प्रॉपर फॉलोअप घेणं हे तुमचं काम आहे. मॅडम तुम्ही मीटिंगला बसला होतात का? मॅडम कशी वाटली मीटिंग? मॅडम तुम्हाला प्लॅन समजला का? त्याच्यानंतर मॅम तुमचा विचार काय आहे? हा ठीक आहे. त्या जर नाही म्हणाल्यात ना, सोडून द्यायचं. नो जर म्हणाल्या तर नेक्स्ट वन. आता थॉमस एडिसन जर तुम्हाला माहिती असेल, जो हे बल्ब बनवला, बरोबर आहे. थॉमस एडिसन हा बल्ब बनवला. त्याच्या आधी हम्फ्री नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1802 मध्ये एक बल्ब बनवला होता. त्याच्यानंतर जोसेफ स्वान नावाचे एक होते. त्यांनी 1878 मध्ये बल्ब बनवला होता. पण ह्यांनी जे 2 बल्ब बनवले त्याच्यातला एकही कामाचा नव्हता. त्याच्यात फॉल्ट होते. जे जोसेफ आणि हम्फ्री ह्या 2 शास्त्रज्ञांनी जे बल्ब बनवले ते म्हणजे काही कामाचे नव्हते आपल्या. पण थॉमस एडिसन यांनी जो बल्ब बनवला तो असा बनवला की आज आपण सगळेजण उजेडात आहोत. म्हणजे प्रकाशात आहोत. मग त्यांनी काय एकदा म्हणजे सुरुवातीलाच एक एक्सपेरिमेंट केला आणि बल्ब बनला का हो? असं काय झालं का? त्यांनी 1000 वेळेस ट्राय केलं. थॉमस एडिसन यांनी 1000 वेळेस प्रयत्न केले. त्याच्यानंतर हा बल्ब बनवला गेला. आणि जर त्यांनी ते जर म्हणले असते, "नाही, नाही, मी आता 100 वेळेस प्रयत्न केले, मी 100 वेळेस ट्राय केलं किंवा मी आता 900 वेळेस झालं माझं, नाही, नाही, आता मी करणारच नाहीये, मला काही नाही, मी सोडून देणार आहे." आपल्याला 10,000 व्यक्ती नाही म्हणाल्यात, तर आपण निगेटिव्ह होऊन जातो. म्हणजे शास्त्रज्ञाला पण सहजासहजी यश मिळालेलं नाहीये. आपण तर साधारण माणसं आहेत. आपल्याला तुम्ही म्हणजे अपेक्षा कशी करू शकता, की मला लगेच मी एकदा, दोनदा, तीनदा, चारदा प्लॅन देईल 4-5 लोकांना लगेच मला हो म्हणतील. जर थॉमस एडिसन सारखे शास्त्रज्ञ जर हजार वेळेस जर ट्राय करत असतील, प्रयत्न करत असतील, तरी त्यांच्या जर पदात निराशा पडत असेल, तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत कोण. मग त्याच्यातनं त्यांनी काय घेतलं, जेव्हा त्यांनी 1001 वेळेसचा जो त्यांचा प्रयत्न होता, त्याच्यात ते सक्सेस झाले. त्यांनी हा बल्ब बनवला, जे की आज आपण त्याच्याच माध्यमातून आज म्हणजे लाईट जर नसती, तर मोबाईलही आला नसता. मोबाईल जर आला म्हणजे चार्जिंगही झाली नसती. बरोबर आहे. आणि आपली मीटिंगही झाली नसती. त्यांनी जर असा विचार केला असता, की नाही मी 999 वेळेस ट्राय केला, आता मी 1000व्या वेळेस करणारच नाही. मग तिथं लाईटच झाला नसता. पण त्यांनी त्यांचं एक फेमस वाक्य आहे, वाटलं तर लिहून घ्या. थॉमस एडिसन हे म्हणतात, की मी फेल झालो नाही. मी फेल झालो नाही. मला ते 1000 मार्ग सापडले. मी फेल झालो नाही. मला ते 1000 मार्ग सापडले, जे काहीच काम करत नव्हते. बरोबर आहे. त्यांनी 1000 मार्गाने तो बल्ब तयार करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही कामाचे होते का? नाही. म्हणजे तुम्ही या 10 लोकांना जे प्लॅन देताय, जे तुम्हाला नाही म्हणणार आहेत, ते तुमच्या काही कामाचे असणार आहेत का? पण जो 11वा व्यक्ती येणार आहे, तो तुमचा डायमंड असणार आहे. तो तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तो तुमचं इन्कम वाढवणार आहे. तो तुम्हाला नाव कमवून देणार आहे. त्यासाठी कुठल्याच गोष्टीत निगेटिव्ह व्हायचं नाही. आला ना, आपल्याला नाही आला ना, ठीक आहे मॅडम चालेल. पुढच्या वेळेस पुढच्या व्यक्तीला सांगायचं. बोलणं ही एक कला आहे. ती तुम्हाला आलीच पाहिजे. प्रत्युषमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला बोलता आलं पाहिजे. करपे मॅडम कडनं शिका. अनस्टॉपेबल मॅडम आमच्या. प्रत्येकाकडनं शिकावं. तुम्ही जेवढं बोलसाल
तेवढं तुमच्याकडे लोक अट्रॅक्ट होणार आहेत, तेवढं तुम्ही जेवढं लोकांना तुम्ही नॉलेज देणार आहे तेवढं नाही बाबा ह्या लेडीज काहीतरी करतायत, ह्या काहीतरी म्हणजे ह्यातनं काहीतरी शिकतायत, ह्यातनं हे 4 पैसे कमवतायत, मी पण करते. म्हणजे लोक तुमच्या मागे आले पाहिजे, तुम्ही लोकांच्या मागे नाही गेले पाहिजे. तुम्हाला 10 लोकांना जरी नाही म्हणलं, तुम्हाला 11व्या व्यक्तीला बोलण्याची तुमची तयारी पाहिजे. आम्हाला नाही आले नाहीयेत का? आम्ही तर कितीतरी बोलणे खाल्लेले. सुरुवातीला आम्ही किती किती बोलणे खाल्लेले. नाही असं नाही. आम्हाला डायरेक्ट लोक नाही म्हणलेले नाहीये. पैसे तुमच्याकडनं जसे वापस घेतात का, तसे आमच्याकडनंही वापस घेतलेले, मागितलेले. पण आपल्या कंपनीचा रूल्स काय आहे? एकदा तुम्ही कंपनीमध्ये इन झाला, एकदा तुम्ही जी काही अमाउंट भरली, ती रिटर्न द्यायची नाही. किती काही झालं तरी ती रिटर्न द्यायची नाही. आपल्या कंपनीचा रूल्स नाहीये तो. एकदा इन झालात तुम्ही, इन झाला. हां, मॅडम तुम्हाला स्किप करायचे का? थोडे दिवस थांबायचे का? तुम्ही 15 दिवस थांबा, महिनाभर थांबा. जेव्हा तुमचं मन होईल, जेव्हा तुम्हाला वाटेल, नाही मला आता स्टार्ट करायचं, तेव्हा तुम्ही स्टार्ट करा. इथं तुम्हाला आहे का? आता सर म्हणतात का नाही, नाही माधुरी व्यवहार आहे, आता 5-6 महिने काम नाही केलं ह्यांनी, आता ह्यांना काढून द्या. म्हणले का? नाही तुमचं बाळ छोटे आहे, तुम्ही आता काम नाही करत आहे, तुम्ही तुमच्या बाळाकडेच लक्ष देतायत, आता तुम्हाला आम्ही काढून टाकतो. असं काही आहे का? जेव्हा मी परत आले, बरोबर आहे, जेव्हा मी परत स्टार्टअप केलं, तेव्हा वेलकमच झालं माझं. कोणी म्हणलं का नाही, नाही तुम्ही इतके दिवस नव्हता, आता तुम्ही येऊ नका. तसंच तुमचे, तुम्हालाही कोणी म्हणणार नाही, येऊ नका म्हणून. आता प्रॉफिटचा फॉर्म्युला सांगते तुम्हाला. जर प्रॉफिट, आता बरेच जण म्हणतात की आम्हाला प्रॉफिट मिळत नाही, आणि अजून एक सांगते, जास्त प्रॉफिटच्या नादी नाही लागायचं. एका साडीवरती तुम्ही 50 किंवा 100 रुपये जरी मिळवले ना तरी खूप झाले. जोपर्यंत तुमचा कस्टमर बेस तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही 50-100च्याच रेंज मध्ये खेळायचे. त्यासाठी प्रॉफिटचा एक फॉर्म्युला आहे, लिहून घ्या वाटलंच तर. प्रोडक्ट प्लस पीपल प्लस प्रेसिस्टन्स. प्रेसिस्टन्स म्हणजे काय? कधीही हार न मानणार, दृढ निश्चय असणारा. म्हणजे तुमचा एक असा मनात तुमच्या एक दृढ निश्चय झाला पाहिजे की मला ही गोष्ट करायचीच आहे. मला आज एवढ्या एवढ्या लोकांना कंपनीत इन करायचंच आहे, मला आज एवढ्या एवढ्या साड्या सेल करायच्याच आहे. आणि आता इथं जे मान मिळतोय ना मॅडम, प्रत्येक लीडर्स लोकांना जे काही मान मिळतोय ना, ते प्रेसिस्टन्सीमुळेच मिळतोय. इथं प्रत्येक जण दृढ निश्चय करूनच काम केलंय प्रत्येकाने. आज जो स्वाती मॅडम आहे, दीपाली गिरी मॅडम आहे, संचिता मॅडम आहेत, महाजन मॅडम आहेत, ऑल स्टार डायरेक्टर आमच्या दीपाली करपे मॅडम आहेत, यांना जो मान मिळतोय प्रेसिस्टन्सीमुळेच मिळतोय. म्हणजे ह्यांनी कधी हार नाही मानली. ह्यांना आले नाहीत का? ह्यांना प्रॉब्लेम्स आले नाहीत का? ह्यांना लोक बोलले नाहीत का? ह्यांना नाही यांनी ऐकलं नाही का? प्रत्येकाच्या वाटेल येतं. पण तुमचा एक जर तुमची प्रेसिस्टन्सी जर असेल, तुमचा जर एक दृढ निश्चय असेल की नाही मला ही गोष्ट करायचीच आहे, तर डेफिनेटली ही गोष्ट तुमच्याकडनं होणार आहे, ऑटोमॅटिक होणार आहे. तुम्ही जेवढा पॉझिटिव्ह बोलत राहणार आहे तेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत होणार आहेत. याच्यासाठी पॉझिटिव्ह माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला हा ठीक आहे, भले तुम्हाला 4 दिवस, 4 महिने, 5 महिने, 6 महिने रिझल्ट येणार नाही, पण त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. आणि जेव्हा रिझल्ट दिसणार आहेत ना, ते सगळे पाहण्यासारखे असणार आहे.